बघा सगळ्यांनी, आपल्याला 11 ते 20 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग काढण्याची अतिशय सोपी पद्धत आज शिकायची आहे. त्याच्यामुळे तुम्ही अगदी एका मिनिटात 11 ते 20 पर्यंतचे वर्ग काढू शकतात. पण फक्त काही ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर परीक्षेलाही ते एवढे वर्ग नाही लक्षात राहिला एखादा वर्ग तर घाबरायचं कारण नाही. तर या पद्धतीने आपल्याला वर्ग काढायचा आहे. आता अगोदर आपण काय करणार, 1 पासून तर 10 पर्यंतचे वर्ग लिहून घेणार आणि हे वर्ग प्रत्येकाचे पाठच पाहिजे. 1 ते 10 चे वर्ग हे बेसिक आहेत. त्याच्यापासूनच आपण सगळ्या पुढच्या 100 पर्यंतच्या वर्ग संख्या तयार करू शकतो. ती ट्रिक आपण नंतर शिकणार. आज फक्त आपण 11 ते 20 पर्यंतची वर्ग संख्या कशा काढायच्या ते शिकतोय. आता अगोदर आपल्याला काय करावं लागेल, 1 ते 10 पर्यंतचे वर्ग काढून घ्यायचे आहेत. बोला मग, एकाचा वर्ग, एकाचा वर्ग 1, दोनाचा वर्ग 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग आणि 10चा वर्ग 100. हा, आता काय करायचं आहे की ज्या ह्या संख्या फक्त एकक आहे तिथे आपल्याला 0, 0 आणि 0 लिहून घ्यायचा आहे. ह्या पण आपल्याला संख्या दशक करून घ्यायच्या आहेत. हा, इथेपर्यंत कळलं काय केलं मी? काय केलं अगोदर, 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग असे 10चे वर्ग आपण करून लिहून घेतलेले आहेत. इथेपर्यंत कळलं सगळ्यांना? आता आपल्याला पुढे बघा काय करायचे. आपल्याला कशाचा वर्ग काढायचे आहे? 11चे. हा, मग काय करणार, 11चा वर्ग, 12चा वर्ग, 13चा वर्ग, 14चा वर्ग, 15चा वर्ग, 16चा वर्ग, 17चा वर्ग, 18चा वर्ग, 19चा वर्ग आणि 19चा वर्ग आणि 20चा वर्ग. आता वर्ग म्हणजे काय रे बाळांनो? वर्ग काढणे म्हणजे वर्ग कसा काढतात सांगा मला. आपण हा जो वर्ग काढलेला आहे तो कसा काढलाय? हा, बरोबर, 2 वेळा गुणाकार करणे म्हणजे वर्ग काढणे. बरोबर, 2 वेळा त्या संख्येचा गुणाकार काढणे म्हणजे वर्ग काढणे. आता जसं आपण 4चा वर्ग काय केला, 4 गुणिले 4 किती झाला, 4 चोक 16. हा झाला 4चा वर्ग. तर आपल्याला आता हे याच्यामध्ये काय होतं, खूप वेळ जातो. इतके गुणाकार करायचे, पुन्हा ते बेरीज करायची, तर त्याच्यात वेळ जातो. याच्यासाठी आता आपण अतिशय सोपी अशी ट्रिक बघणार आहोत. हा, आता इथेपर्यंत लक्षात आलं तुमच्या? 11चा वर्ग हे लिहून घेतलं. आता पुढे बघा काय करायचं. 11च्या पुढचा नंबर, 11च्या पुढचा नंबर 12. प्रत्येकामध्ये अधिक 2 करत चालायचे आहेत आपल्याला. इथे अधिक 2. हा, 12 अधिक 2 14, 14 अधिक 2 16 अधिक 2 18 अधिक 2 20 अधिक 2 22 अधिक 2 24 अधिक 2 26, 26 अधिक 2 28 आणि 28 अधिक 2 30. इथेपर्यंत कळलं सगळ्यांना? आता काय करायचंय बघा इथून पुढे. आता आपण 3 स्टेप केल्या. स्टेप पहिली कोणती केली? पहिली स्टेप काय केली आपण? 1 ते 10चे वर्ग लिहून घेतले. बरोबर. दुसरी स्टेप काय केली आपण? 11 ते 20 हे वर्ग संख्या इथे लिहून, म्हणजे फक्त वर्ग मूळ लिहून घेतले यांचे आपण. हा, 11चा वर्ग, 12चा वर्ग असं आपण लिहिलं. पुढची तिसरी स्टेप काय केली आपण? 3 नंबरची. 11च्या पुढचा नंबर 12. मग 12 मध्ये 2 2 2 2 मिळवत गेले तर 12 आणि 2 14, 14 आणि 2 16, 16 आणि 2 18, 18 आणि 2 20, 20 आणि 2 22, 22 आणि 2 24, 24 आणि 2 26 आणि 2 28 आणि 2 30. ही तिसरी स्टेप केली. बरोबर. आता चौथी स्टेप बघा आपल्याला काय करायची आहे. ह्या दोघांची बेरीज करायची आहे. ह्या दोघांची बेरीज करायची, ह्या दोघांची बेरीज करायची. पण मग आता याच्यासाठी काय करायचंय बघा आपल्याला. बेरीज करताना जो आपला एकक स्थानचा अंक आहे हा
हा जो एकक स्थानचा अंक आहे तो जसाच्या तसा ठेवायचा आहे. आता हा 1 आहे तो ऍज इट इज ठेवायचा जसाच्या तसा, तो बदलायचा नाही. मग ह्या दोघांची बेरीज करायची. 2 अधिक 0 2, 2 अधिक 0 2 आणि हा 1 पुन्हा जसाच्या तसा. मग 11चा वर्ग काय मिळाला आपल्याला? 121. आता पुन्हा 12चा बघूयात आपण. हा 4 जसाच्या तसा लिहायचा. 4 अधिक 0 4 आणि हा 1 जसाच्या तसा. 12चा वर्ग काय आला? 144. आपल्याला काय करायचं? 13चा वर्ग काढायचा. काय कराल मी अगोदर? काय करणार? हा काय करणार? बरोबर, 9 जसाच्या तसा लिहून घ्यायचा. पुढे 6 जसाच्या तसा लिहायचा. मग ह्या दोघांची बेरीज करायची. 6 अधिक 0 6 आणि 1 जसाच्या तसा. मग 13चा वर्ग काय आला? 169. आता आपल्याला काय करायची? पुढची क्रिया काय करावी लागणार आहे? आता मी इथे काहीच नाही लिहिलंय. काय करावं लागणार आहे? हा काय करावं लागणार आहे? 6 जसाच्या तसा लिहून घ्यायचा. बरं, लिहिला. हा पुढे अच्छा 8ची आणि 1ची बेरीज करायची. बरं केली. बोला 8 आणि 1 9. पुढे काय करायचं? कोण हा 1 जसाच्या तसा लिहायचा. बरोबर. 14चा वर्ग काय आला? 196 आला. आता पुढे काय करणार बाळांनो मी? हा 5 जसाच्या तसा लिहिला. बरोबर. पुढे अच्छा 0 आणि 2ची बेरीज काय आली? मग 0 अधिक 2 हा 2 जसाच्या तसा इथे लिहिणार. मग 15चा वर्ग काय आला? 225 आला. आता पुढे काय करणार? पुढची क्रिया पटापट बोलायचं, वेळ नाही लावायचा. 6 जसाच्या तसा. पुढे बेरीज 2 आणि 3 5 आणि हा 2 जसाच्या तसा. मग 16चा वर्ग 256. पुढचं बोला पटकन. 9 जसाच्या तसा. पुढे अच्छा 4 अधिक 4 बेरीज 4 आणि 4 8 आणि 2 जसाच्या तसा. 17चा वर्ग काय आला? 289. पुढे बोला पटपट. 4 जसाच्या तसा. पुढे ओके 6 अधिक 6 किती झाले? 12. मग आता इथे मी 12 लिहिणार का रे? मग काय करणार? अच्छा इथे एक हातचा देणार. 2 आणि 1 3. मग 18चा वर्ग काय झाला? 324. पुढे काय करणार? बोला लवकर. 1 जसाच्या तसा. पुढे 8 अधिक 8ची बेरीज. मग 8 आणि 8 16. पुढे काय करणार? अच्छा इथे 2च्या डोक्यावर 1 देणार. 2 आणि 1 3. ओके. मग 19चा वर्ग 361. पुढे काय करणार? बोला. 0 जसाच्या तसा. कशाची बेरीज करणार? हा आणि आता इथे आपल्याला यांची पण बेरीज करायची. 0 जसाच्या तसा 3 आणि 4. ओके. तर या पद्धतीने आपल्याला हे वर्ग आपण तयार केलेले आहेत. सोपे आहेत की नाही? सोपे आहेत. कळले तुम्हाला? सगळ्यांना कळले? आपण कशा पद्धतीने 11 ते 20चे वर्ग काढलेले आहेत हे अतिशय सोप्या पद्धतीने सगळ्यांना समजलेलं आहे. आता आपण सोमवारी काय करणार? 21 पासून तर 100 पर्यंतचे वर्ग कसे काढायचे. म्हणजे तुम्हाला 87 संख्या असेल, 95 संख्या असेल, 97 संख्या असेल, कोणतीही संख्या असेल, 75 74 तर त्याचेही वर्ग काढण्याची अशी सोपी ट्रिक आहे. तर या पद्धतीने आपल्याला पटकन अगदीच आपण किती सेकंदामध्ये काढू शकतो का? हा चला लेट स्टार्ट. तुम्ही मला काढून दाखवायचं आहे. पटापट वर्ग काढून दाखवायचे आहेत असे.